गुड मॉर्निंग ऑल. हा आपला नुब्रा व्हॅलीतील दुसरा दिवस आणि आज आपण चाललेलो आहे टांगला, म्हणजेच भारतातलं शेवटचं गाव म्हणजे तुर्तुक आणि टांग या दोघांना पण लास्ट विलेज ऑफ इंडिया कहते. तो वहा जा रहे. आपली मस्त गाडी तयार झालेली आहे. या ठिकाणी मस्त 360 कॅमेरा पण लावलाय आणि आता आपण निघूया तिकडं आणि तिथं खूप सारे नजारे आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून आणि भेटूया पुढच्या लोकेशनमध्ये. जय महाराष्ट्र. तुर्तुक एंड टांग, द लास्ट विलेज ऑफ इंडिया. तो चलो चलते हैं. तर मंडळी आता पूर्ण तयार झालेले आहे. जॅकेट, हेल्मेट सगळं लावलं, 360 कॅमेरा आणि आता आपण निघणार टांग किंवा तुर्तुकला, जे आहे भारताचं शेवटचं गाव. तर त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे आणि भेटूया आपण आता तिथं. टांग किंवा तुर्तुक साधारण नुब्रा व्हॅलीतून 100 किलोमीटर आहे आणि जायला साधारण ते 3 तास लागतील, कारण रस्ता ह्याचा नाही आहे, काय म्हणतो, डोंगरात. दीक्षित किंवा नुब्रा व्हॅलीतून टांग किंवा आपलं ते तुर्तुक साधारण 100 किलोमीटर आहे आणि रस्ता असा प्लेन असल्यामुळं 3 तासात मे बी आपण पोहोचू. आणि इथं नजारे पण खूप सुंदर आहेत आणि आज आम्हाला तुर्तुकला जाऊन येऊन पुन्हा नुब्रामध्ये थांबायचं आहे. हा नजारा बघा समोरचा, एकदम जबरदस्त खतरनाक. आणि या ठिकाणी वाळवंटाचे डोंगर सुद्धा आहेत. बॅक साईडला गेले ऍक्च्युली. असं आहे बघा सगळं. अशी मध्ये मध्ये रस्त्याची कामं सुद्धा चालू आहेत, म्हणजे काही दिवसात इथं छान असा रस्ता होतोय. तर आम्ही नुब्रा व्हॅलीतून पोहोचलोय आता सियाचीन मध्ये. हा बघा सियाचीनचा नजारा. येताना तुम्हाला रस्ते पण दाखवलेत, खूप सुंदर आणि एकदम खतरनाक असे रस्ते आहेत. आणि सियाचीन पूर्णतः असं वेगवेगळ्या डोंगरांचं आहे बघा. हे बघा, इथं पूर्ण दगडाचा डोंगर आहे, तर या बाजूला पूर्ण रेती आहे, म्हणजे माती म्हणू आपण. लगेच साईडला असा डोंगर आहे, त्याच्यानंतर ह्या इथं असं पूर्ण दगडाचं आहे. आणि या ठिकाणी एक नदी पण आहे. ती नदी बघा पूर्ण असं म्हणजे मातीच्या पाण्याची नदी असल्यासारखं वाटतं, क्लिअर पाणी नाही आहे तिथं. आणि आमचा क्रू रोशन भाई, ते सगळे आम्ही इथं आता एक 5-10 मिनिटासाठी थांबलोय. थोडासा फोटो सेशन वगैरह होगा और बाद में हम चलेंगे आगे. तुर्तुक फक्त आता 6 किलोमीटर राहिला आहे आणि या ठिकाणी खूप वेगवेगळे डोंगर आहेत, वेगवेगळ्या कलरचे. अजून इकडं बघा पांढरे पांढरे शुभ्र, समोर राखाडी कलर, इकडं वेगळाच कलर विटकरी, अशा वेगवेगळ्या कलरचे डोंगर आहेत. आणि हा मस्त असा रस्ता. तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय थांगला, जे आपल्या भारताचं शेवटचं गाव आहे. आणि हे गाव असं आहे बघा, घरं जास्त नाहीत, थोडं कमी. मला वाटतं साधारण म्हणजे विजिबल जे घरं आहेत ना, ते साधारण एवढीच आहेत बघा. आपल्याला ॲक्च्युली त्या पॉईंटला जायचं आहे, झेंड्याच्या, सॉरी इकडं. आणि आपली जी बॉर्डर आहे ना, इथून बॉर्डर अशी कट होते, इंडिया पाकिस्तान अशी बॉर्डर, म्हणजे नदीनं डिवाइडलेली आहे. हे आहे आपल्या भारतातील लास्ट विलेज.
आणि इकडं फिरायला येताना पेट्रोलची टंकी आपली फुलच पाहिजे, नाहीतर असे प्रॉब्लेम होत आहेत. आता ॲक्च्युली त्या दादाकडे एक्स्ट्रा पेट्रोल होतो, त्यामुळं तो आता दुसऱ्याला देतोय. नाहीतर पेट्रोल पंपच नाही आहे, नुब्रा व्हॅलीपासून पुढं पंप नाही आहे. साधारण 120-130 किलोमीटर पेट्रोल पंपच नाही. त्यामुळं येतानाच टँक फुल करून किंवा एक्स्ट्रा पेट्रोल घेऊन या. आणि आता आपण पोचलोय छान अशा या थांगमध्ये, जे असे मस्त डोंगरानं वेढलेलं आहे. आणि हे भारताचं शेवटचं गाव आहे. आणि आता आपण जाऊया भारत पाकिस्तान बॉर्डर बघायला, जी या बाजूला आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्या ठिकाणी हॉटेल आहेत आणि चालू आहेत सगळ्यात महत्त्वाचे, जेवायला पण मिळणार छान छान. येताना जो रस्ता होता ना, तर बऱ्यापैकी म्हणजे टोटल जर्नीमध्ये 120 किलोमीटरमध्ये एक 15-20 किलोमीटर खराब असेल, नाहीतर बाकी खूप छान होता. आणि एकदम व्यवस्थित आलो आम्ही, सगळे पोहोचलो. आणि आत्ता आपण बघूया भारत पाकिस्तान बॉर्डर. हा आपला मस्त असं छान झेंडा. इधर से हा, इथून समोर त्या बाजूला आपली भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. आणि इथं आपली भारताची चौकी आहे. ही जी दिसते ना, ही भारताची चौकी आहे. आणि त्याच्या पलीकडे हे पाकिस्तानचं शेवटचं गाव आहे. जसं हे शेवटचं गाव आहे तसं ते पाकिस्तानाचं शेवटचं गाव आहे. आणि या ठिकाणी असे मस्त सगळे डोंगर आहेत बघा, पूर्ण डोंगरांनी वेढलेलं आहे. तर हे भारतातलं आपल्या शेवटचं गाव बघण्यासाठी आणि हा नजारा बघण्यासाठी सकाळी आम्ही निघालो होतो साधारण 9च्या आसपास. आणि आत्ता वाजलेत 2. आम्ही येताना मध्ये थांबत वगैरे आलो, थोडं टाईमपास, फोटो सेशन वगैरे असं करत करत आता पोचलो या ठिकाणी. आता इथं मस्त असं जेवणाचा आस्वाद घेऊ आता. आणि या ठिकाणी हे छोटंसं मार्केट पण आहे. इथं ड्राईड ॲप्रिकॉट वगैरे किंवा बेरीज आहेत, असं वेगवेगळ्या गोष्टी मिळत आहेत बघा इथं. नहीं. तो इस तरह का यहाँ पे नज़ारा है. असं छोटंसं मार्केट आहे आणि सगळ्यांकडे बऱ्यापैकी सेमच प्रोडक्ट आहेत. चला आता आपण जाऊया जेवायला, भूक प्रचंड लागलेले. मस्त जेवणाचा आस्वाद घेऊ. काय मिळते बघू. फक्त इथं प्युअर व्हेज जेवायला मिळते आणि त्याची चव चाखवा. हा मस्त तुटका आहे, सोबत या नूडल्स आहेत. आणखी बराच असा मेनू आहे जो आम्ही घेतला आहे. सगळ्या आधी या नूडल्स टेस्ट करतो. चाऊमिन व्हेज चाऊमिन. मस्त आहेत, एक नंबर टेस्ट भेटलेला आहे. आणि त्यानंतर हा तुक्का जास्त भारी आहे. त्याच्यामध्ये व्हेजीज आणि छान असं सूप आहे जे एकदम टेस्टी डिलिशियस आहे. तर मंडळी, थांगमध्ये आम्ही या ठिकाणी जेवलो आणि खूप छान असं जेवण भेटलं. थोडंसं महाग होतं, क्वांटिटी कमी होती, पण जेवण छान होतं, सॅटिस्फाय झालो. आणि सकाळी आम्ही नुब्रातून थांगला आलो होतो. आणि थांगला मला विशेष असं काय वाटलं नाही येऊन, कारण इथं आल्यानंतर फक्त तो जो सीन होता भारत पाकिस्तान तोच बघण्यासारखा होता. आणि येताना असे छान असे वेगवेगळे म्हणतो की असे डोंगर्स वगैरे पाहायला मिळतील, किंवा पांढरे डोंगर, रेतीचे डोंगर, असं बरंच काय काय, किंवा नदी वगैरे असं बघायला भेटेल. पण एवढ्या लांब इथं एवढा प्रवास करून येणं मला नाही वाटत की बाबा वर्थ आहे. आणि इथं बाकीचं साईड सीन पण काही नाही आहे, त्यामुळं एवढ्या लांब प्रवास करून इथं येणं मी तर सजेस्ट नाही करणार. पण एक क्युरियोसिटी म्हणून किंवा एक मोटरबाईक ॲडव्हेंचर
घेण्यासाठी तुम्ही नक्की या ठिकाणाला व्हिजिट करू शकता। तर अशा तऱ्हेनं हा नुब्रा टू थांगचा आमचा हा प्रवास होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। भेटूया लेहच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।